श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 414चा उर्वरित भाग. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी चौपदी गायल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी काय म्हणतात. जोविना काढू कडाई. जोविना काढू कडाईचा अर्थ काय. तो इतका दृढ असला पाहिजे की काळ म्हणजे मृत्यू देखील तुम्हाला स्पर्श करणार नाही. म्हणजे आपण असं दृढ निश्चय केला पाहिजे की आपल्याला मृत्यू आला तरी तो आपल्याला स्पर्श करणार नाही. कारण एवढा दृढ विश्वास करा तुम्ही परमेश्वरावर की काही तुम्हाला आठवलं नाही पाहिजे परमेश्वराशिवाय. तो काळपण तुम्हाला कडाई म्हणजे चक्रात टाकणार नाही. म्हणजे एवढा विश्वास केला की आपल्याला काळ आला, आपला मृत्यू आला, तोही आपल्याला चक्रात टाकणार नाही. म्हणून परमेश्वर असे आहेत. गुरु वचने ओढी ना बांधो. म्हणजे गुरु वचने ओढी यांना बांधो याचा अर्थ बघा. गुरुच्या आज्ञेप्रमाणे संयमाचा दृढ बंध बांधा. संयम दूर ठेवा. गुरुच्या वचनावर एवढा विश्वास ठेवा की तुमचा संयम असा पक्का ठेवा. जेविना चंचल होई. जेणेकरून तुमचे मन कधीच चंचल होणार नाही. परमेश्वरावर एवढा दृढ विश्वास ठेवा की तुमचं मन एकाग्र राहण्यासाठी तुमचं मन कुठे भटकणार नाही. गोरक्षु हो सुनी बंदी स्थिर होई. ज्यांनी आपली इंद्रिये जिंकलेली आहेत त्यांना गोरक्ष म्हणतात. गोरक्ष हो म्हणजे अशा प्रकारे मन इंद्रियाला जिंकणाऱ्या अनुसरल्यानो. सुनी बंदी म्हणजे शून्य बंध. जिथे बंधच नाही त्या नित्यमुक्त परमेश्वराच्या चिंतनात स्थिर व्हा. म्हणजे गोरक्ष म्हणजे परमेश्वरावर एवढा म्हणजे हे करा की तुम्ही असे स्थिर व्हा. परमेश्वरा तुमचं मनही नाही भटकलं पाहिजे, तुम्हीही नाही भटकले पाहिजे. तुम्हाला भूक ताण सगळं हरपली पाहिजे. असे दूर राहा परमेश्वरावर. जेणे तुम्ही जाया सो परी मारो वैरी. जेणे म्हणजे ज्या कारणामुळे तुम्ही जाया म्हणजे जन्म मरणाच्या चक्रात पडलेले आहात. सो परी मारो वैरी म्हणजे त्या वैराला तुम्ही अशा प्रकारे मारून टाका. म्हणजे तुमच्या समोर वैरी आला की तो म्हणजे खाली पाहिलं पाहिजे. त्याने आपण असं दूर राहिलं पाहिजे. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.